भिवंडीमध्ये मवियात बंडखोरीचे संकेत मिळतात। शरदचंद्र पवार गटाकडून बायामामा उर्फ सुरेश म्हात्रेंना उमेदवारी जाहीर केल्यानंतर काँग्रेसमध्ये आता नाराजी पसरली आहे। भिवंडी लोकसभा मतदारसंघातून वरिष्ठांच्या आदेशानुसार मैत्रीपूर्ण लढत देणार किंवा अपक्ष लढणार असल्याचा इशारा काँग्रेसचे ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष दयानंद चोरघे यांनी दिलाय। तर हा मवियाच्या घरातील प्रश्न असून वरिष्ठांच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या चर्चेमधून यावर तोडगा काढू अशी प्रतिक्रिया सुरेश म्हात्रेंनी दिली आहे। भिवंडीमध्ये मवियामध्ये बंडखोरी होण्याची शक्यता आहे। काँग्रेसमध्ये नाराजी पसरलेली आहे। सुरेश म्हात्रेंना उमेदवारी दिल्यानंतर भिवंडी लोकसभा मतदारसंघातून वरिष्ठांच्या आदेशानुसार मैत्रीपूर्ण लढत देणार किंवा अपक्ष लढणार असल्याचा इशारा काँग्रेसचे ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष दयानंद चोरघे यांनी दिलेला आहे। निवडणूक लड़ाची असेल तर मैत्रीपूर्ण निवडणूक लड़ोन। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। आणि जर समजा वरिष्ठांचं जर एकमत झाला असेल आणि जर ही जर जागा महाविकास आघाडीला जर एक वेळ सुटली तर मग शेवटी कार्यकर्त्यांचा जो आग्रह असेल, कार्यकर्त्यांनी जर सांगितलं की ही जागेवर आपल्याला आता काही होऊ दे, आपल्याला या जागेवर आमचे कार्यकर्ते म्हणून आम्ही तुम्हाला विनंती करतो की तुम्ही ही जागा अपक्ष म्हणून निवडणूक लढा आणि ही वेळ आली अपक्ष तर अपक्ष लढून। हे जे पण असेल ना हे आमच्या घरचा विषय आहे। आम्ही घरात बसून सोडू एवढा तुम्हाला मी विश्वास देतो, कारण हे शेवटी काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, आणखी जे काही आमची समाजवादी पार्टी असेल, आम्ही सर्व सहकारी पक्ष आहोत आणि आमचं सगळं कुटुंब आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी कुटुंबातल्या कुटुंबात सोडवल्या जातील। आमचे सगळे वरिष्ठ पदाधिकारी या गोष्टींकडे लक्ष ठेवून आहेत।